सो गुड मॉर्निंग. आजची मॉर्निंग जरा लेट होती कारण की क्लायमेट खूप खराब होतं. सो पटकन मम्मीला इम्प्रेस करायसाठी आवरून घेतलं ना, तिच्या तर फ्लाईंग चप्पलचं झालं. तिला म्हटलं पटकन आंघोळ करते, आलू पराठा करत असेल तर. मग आलू पराठा केला, त्यानंतर कपडे धुवून घेतले. त्यानंतर आजचा क्लायमेट जरा विचित्र होतं. सूरज चाचूने पण सुट्टी मारली होती. त्यानंतर खाली येऊन बघितलं तर भांड्यांचा ढीग चक्कर येऊन पडता राहिले गाईस. पण म्हटलं ये बी ठीक आहे. मग भांडे घासून घेतले. त्यानंतर मग उसळ आवडत नव्हती, त्यामुळे रात्रीचा भात जिरा टाकून गरम केला आणि उसळ भातावर ताव मारला. मग दुपारी जस्ट दुकानामध्ये बुक घ्यायला गेले आणि आईस्क्रीमचा मोह तर आवरलाच नाही. आईस्क्रीम घेऊन आले. त्यानंतर आईस्क्रीमवरती ताव मारला आणि शिवची फरमाईश होती, दीदी मूग दालची खिचडी करणार. म्हणजे तोच खाणार होता फक्त, बट माझ्याकडून तांदूळच एक्स्ट्रा पडून गेले. बोलता तांदूळ एक्स्ट्रा पडल्यामुळे मला वाटलं कोणी खाणार नाही एवढी, म्हणजे रात्री कामात येईल. पण सर्वांनी त्या खिचडीवरती ताव मारला कारण की ती झालीच लुसलुशीत मऊ झाली होती. खिचडी खाल्ल्यानंतर माझं पार्सल आलं होतं, सो मी ते पिक केलं. आणि दुपारचं जेवण हेवी झाल्यामुळे रात्री जेवायची इच्छाच नव्हती, त्याच्यामुळं न जेवता झोपी गेले.